आजा काय रे? अरे काय कळणं झालेलं का आधी? अरे फोनच लागणार त्यांचं. अरे काल सकाळी फोन केला होता त्यानंतर फोनच नाही झाला. अरे नेटवर्क नसेल. अरे पण कधीतरी आला असेलच ना नेटवर्क. मग चार्जिंग संपला असेल. अरे पण चार्जिंग करतं माणूस अभ्या. नाही रे अभ्या, शिथिल नाही असं करणार. कोणाच्या तरी फोनवरनं केलाच असता तिने फोन. अरे मग वहिनी झोपल्या वगैरे असतील. नाही रे, अरे कॉन्टॅक्ट झाला पाहिजे ना. अरे काहीच नाही म्हणजे. आणि त्यांनी घरी पण फोन केला नव्हता. अरे तू उगाच टेन्शन घेऊ नको. काय झालं नसेल. अरे ट्रेननी तर गेलेत. आज पोहोचतील संध्याकाळी. अरे मी एक साधा फोन करतायत ना का त्यांना? त्यांना काय माहित नाही का? तो रावला एक तसा खूप लाग तो तर कुठं नेण्याची लायकीच नाही. अजिबात लक्ष नसते त्याचं. तू तर कुंदीवर आजा तू शांत हो बरं आधी. उगाच टेन्शन घेतोस. अरे अरे असं विचार करत बसलं ना काय पण येत राहतं मनात. चल उठ. अबे नक्की काय चाललं नसेल ना रे. अरे आजा एवढ्या आपल्या शीतल वहिनी असताना तू कशाला काळजी करतोयस? अरे ते आपल्या कर्नल साहेबांना घाबरल्या नाहीत आणि त्यांना काय होणार सांग बरं. आणि काय प्रॉब्लेम झालाच तर त्या कळवतीलच की. चल 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 आता आपण फायरिंग रेंजला जाऊ. नंतर बोलू. अरे अबे काळजी लागून राहते रे. अरे नको टेन्शन घेऊ. काय झालं नसेल. अरे मी गॅरंटी देतो ना. चल चल उठ उठ उठ. चल दे बोलन. सब लोग अपना अपना मोबाइल जमा करेंगे. जल्दी. हमारा निशाना सिर्फ और सिर्फ टारगेट के ऊपर होना चाहिए. आप लोगों की ट्रेनिंग हो चुकी है, बहुत अच्छी बात है. लेकिन अब हर गोली दुश्मन के पेट में. एक गोली एक दुश्मन. अंडरस्टैंड? यस सर. कमांड. नंबर 1 फाइल लाइन अप. फायरर लाइन पोजीशन. हेल्पर मैगजीन. भर. Sogaz, 5 single round, fire! हेल्पर खाली केस उठाओ. वापस. फायरर्स खड़ा हो. फायरर्स टारगेट चेक करो. सर इसके सभी टारगेट करेक्ट है. जवान आजिम क्या? जी जी मन. ध्यान का है तुम्हारा? जी वो मन. तुमने 5 राउंड फायर किए और उसमें से 2 वो भी टारगेट के बाहर. ये मत भूलो कि अपना निशाना अचूक होना चाहिए, क्योंकि कश्मीर में दुश्मन कहां छुपा है हमें पता भी नहीं चलता. अपने एक गलती की कीमत अपने जवान की जान हो सकती है. जी जी मन. तुमसे ये उम्मीद नहीं थी मुझे. आजा एवढं टेन्शन नको घेऊ. अरे काय नाही झालं. तू आत्ता इथे लक्ष दे बरं. आणि आपण क्वार्टर्सला गेलो ना की नेमकं काय झालं त्याची चौकशी करू.
अरे तसं नाही आद्या, पण तू आता डोक्यातनं काढ बर जरा आहे. आणि 5 पर्यंत आपलं सेशन संपल, मग लगेच बघू. आजा चल. मम्मी हा दचकायला काय झालं? काय नाही. आणि तू काय ग चोरागत आलीस? काय चाललंय तुझं? काय नाही, आपलं फेडरेशनचा हिशेब करते. ते ठेव साईडला, नंतर कर. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आता काय परीक्षा घेतीस का माझी? तुला चेष्टा सुचती वय? अगं साखरपुडा कधी होणार आहे ते सांग. कुणाचा? अगं माझा आणि कुणाचा? जेडे थांब जरा, लगेच नको घोड्यावर बसूस. कशाला एवढी घाई करायला लागलीस? आपण जर एवढी घाई केली ना तर त्या भैयाला वाटेल आपल्यालाच लय गरज आहे. अगं मग आपल्यालाच गरज आहे. ती शितली आली तर मग पुढचं कसं होणार? ती आजच येणार आहे. मग काय करतेस आज लग्न? अगं मम्मी तुला तर ना काय कळतच नाही बघ. अगं जर आपण आधीच सगळं ठरवून ठेवलं तर पप्पांना नंतर माघार नाही घेता येणार. परत ती आली मग तिने काय आडवं घातल्यावर काय करते? होय बाई, ती आली म्हणजे काय तर घोळ घालणारच बघ. जेडे तू म्हणतीस ती बरोबर आहे. मग तुम्ही आता एक काम करा, पप्पा आले ना की पहिलं भैया साहेबांकडे जाऊन बोलून घ्या. हा काय ठरवताय जेडी? अहो ती काय नाही, हीच की. जेडे जा पाणी आण जा. हा हे घ्या पाणी. बोला. मी काय म्हणते, तुम्ही आज लवकर आलाय तर भैयांकडे जाऊन येऊया का लगेच? लगेच? होय, आता आपलं सगळ्यांचं एकमत झालंय तर कशाला येळ घालवायचाय? नाही पण माझं आजा बरोबर अजून बोलणं नीट झालेलं नाही. शीतलचं बोलणं झालंय ना, मग काय विचारत बसायचंय?